नमस्कार मंडळी. सुखी माणसाच्या सदरा या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम आपण हा व्हिडिओ बघताय याचा अर्थ आपण स्वतःचा शोध घेण्याकरता आणि सुख शोधण्याकरता तयार आहात असाच त्याचा अर्थ होतो. याचं कारण मंडळी, सुखी माणसाचा सदरा याचा पत्ता हा बाहेर कुठे नसतो, तर तो आपल्यातच असतो. आणि तो आपल्यात कसा असतो हे सांगण्याकरता मला तो सदरा कसा गवसला किंवा सापडला याची छोटीशी कहाणी तुम्हाला सांगणार आहे. सो द जर्नी अनफोल्ड्स, सुखी माणसाचा सदरा. आणि मंडळी, आजचं म्हणजेच ह्या प्रवासातलं पहिलं स्टेशन आहे ते म्हणजे रेकी. माझी ह्या प्रवासाची सुरुवात ऑकल्ट सायन्स म्हणा किंवा अध्यात्माची सुरुवात म्हणा ही रेकी पासून झाली. रेकी माझ्या आयुष्यात कशी आली हे मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. झालं असं की 2024 पर्यंत मी भरपूर मेहनत करत होतो, पण हवे तसे रिझल्ट मिळत नव्हते. आणि त्यामुळे स्वतःला किती मोटिवेट करत राहायचं यालाही मर्यादा असते. त्यामुळे कुठेतरी त्रास होत होता, फ्रस्ट्रेशन होत होतं. प्रयत्न करत होतो पण हातातोंडाशी आलेला घास जात होता. आणि हे जाणवत होतं की आपण जे करतोय त्यात एक पॅटर्न आहे. आपल्या अपयशामध्ये सुद्धा एक पॅटर्न आहे, आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया आणि त्यानंतर पुन्हा नवीन जोमाने कामाला लागणं हे एक प्रोसेस होते. आणि ते कामाला लागल्यानंतर पुन्हा पुढपर्यंत जाऊन अपयशी होऊन मागे फिरणं, अगदी तोंडावर पडल्यासारखं होणं हे सतत होतं, हे जाणवत होतं. यावर कुठेतरी काम करायला वय डोक्यात होतच, आणि एक ट्रिगर आयुष्यात आला. हा ट्रिगर आयुष्यात येणं हे भाग्याचं. झालं असं की माझ्या एका अगदी जवळच्या एका नातेवाईकाने मला सांगितलं की तू गेली 20 वर्ष मेहनत करतोयस, पण तू तुझ्या आयुष्यातली ही 20 वर्ष फुकट घालवलीस, कारण समोर दाखवायला तुझ्याकडे काहीच नाही. मला खूप दुःख झालं, मला वाईट वाटलं. पण मी त्यामुळेच कुठेतरी अंतर्मुख झालो. मी अनेक दिवस शांत होतो, स्वतःशीच विचार करत होतो आणि विचार करत होतो की खरंच मी जे केलं ते वाया गेलं का. पण कुठेतरी हा विचार म्हणत होता, आपण ऐकलेलं असतं की केलेलं जात नाही कुठेच. मग ते जात नाही मग कुठे आहे? आणि ते जर केलं असेल तर त्याचा परतावा किंवा प्रयत्नांचं फळ मला का मिळत नाही? आणि हे सगळे विचार असताना मला हे जाणवलं की माझ्या आतमध्ये मला काम करायला हवं. मला स्वतःवर काम करायला हवं. मे बी त्या गोष्टी माझ्यापर्यंत येत आहेत, परंतु मला त्याचा फायदा मिळत नाहीये, मला पुढे जाता येत नाही. मी आतमधून अडकलोय म्हणून मला बाहेर जाता येत नाहीये. आणि त्यामुळे मी मग स्वतःवर काम करण्याकरता कुठले टूल्स वापरता येतील, कुठल्या थेरपीज वापरता येतील याचा विचार करायला सुरुवात केली. आणि हाच विचार करत असतानाच अगदी त्याच सुमारास माझ्या एका मैत्रिणीनेच मला रेकीच्या पहिल्या लेवलची अटेन्डमेंटची एक व्हॉट्सअप मेसेज पाठवला, आणि तिने सहज पाठवलं. खरं तर ती माझी शाळेतली मैत्रीण, आणि आम्ही अनेक वर्षांनी या मेसेजमुळे बोलते झालो. मी तिला लगेच फोन केला, मी तिला विचारलं रेकी काय आहे. आणि तेव्हा मला कळलं, त्या आधी मला असं वाटायचं की रेकी हे फक्त आजार बरे करण्यासाठी वापरलं जाणारं एक आध्यात्मिक माध्यम आहे. म्हणजेच जी ब्रह्मांडातली शक्ती असते ते वापरण्याचं माध्यम आहे. परंतु त्याने आपण आपला आत्मिक विकास, आत्मिक उन्नती घडवू शकतो, हे मला माहित नव्हतं, जे मला त्यानंतर कळलं. मग काय, मी त्याच्याकडे गेलो आणि मी पहिल्या लेवलची अटेन्डमेंट केली. आणि त्या दिवसापासून मला इतके मेसेजेस, इतके संदेश ब्रह्मांडाकडून मिळायला लागले, आणि हे सांगायला लागले की तू जे करतोयस ते करत राहा. मग त्यानंतर दुसरी लेवल, मग तिसरी लेवल, मग चौथी लेवल, करत 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 आज मी रेकी मास्टर आहे. आणि रेकी मास्टर म्हणून मी काम करत असताना त्या तो प्रवास खूप मोठा आहे. रेकीच्या प्रवासाविषयी स्वतंत्रपणे बोलता येईल मंडळी, त्याविषयी जरूर आपण बोलू. परंतु एवढं थोडक्यात सांगतो की रेकी म्हणजे नक्की काय. रेकी हे खरं तर जपानी नाव आहे. ही खरं तर भारतीय विद्या, हिचं नाव अश्विनी स्पर्श असं आहे. स्पर्शाने बरं करणारी विद्या. जपानी नाव रे की. रे म्हणजे एनर्जी, की म्हणजे घेणे. एनर्जी घेणे, ब्रह्मांडातली ऊर्जा आपल्यामध्ये घेऊन आपण त्या ऊर्जेने स्वतःचा आणि इतरांचा सुद्धा विकास घडवू शकतो. आपण एखाद्याला काही चांगल्या गोष्टी देत असतो तेव्हा आपण काय देतो, तर एनर्जी देतो. ऑकल्ट सायन्सेसमध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एखादी चांगली गोष्ट, पॉझिटिव्हिटी म्हणजेच एनर्जी असते. आपण ब्रह्मांडातली ती असीम ऊर्जा मिळवतो स्वतःमध्ये. त्या ऊर्जेने स्वतःचा विकास घडवतो, आणि त्यानंतर ती रेखी वापरून आपण दुसऱ्यांनाही त्याचा फायदा करून देऊ शकतो. मग एखादा असं म्हणेल की मग जर अशी ऊर्जा असेल तर ते आम्हाला नेहमीच का नाही मिळत. याचं कारण आपले दरवाजे मुळात बंद असतात. ते आपल्याला अट्युनमेंट म्हणजे दीक्षेसारखी क्रिया करून उघडावे लागतात. ती अट्युनमेंट झाली की विश्वातली असीम ऊर्जा आपल्यामधून प- धावायला लागते, आणि इतका छान अनुभव मिळतो. आणि ह्या रेकीनेच, रेकीच्या एक एक पायऱ्या पुढे करत असताना मला अनेक इन्साइट्स दिले, खूप क्लॅरिटी दिली. मला पुढे काय करायचंय, माझं काय चुकतंय, मी कशावर काम करायला हवं, हे सांगितलं. सगळ्यात महत्वाचं, मला मनःशांती दिली.
पण मंडळी, हा झाला पहिला टप्पा. कारण रेकी ही एक निरंतर साधन आहे, तो साधनेचा भाग आहे, एका अर्थाने तो थेरपीचा भाग आहे. मला या मिनी सिरीज मधून आपल्याला सांगायचंय ते टॅपिंग आणि एका प्रेयर विषयी. तर ह्या दोन गोष्टी म्हणजे ईएफटी टॅपिंग आणि हो पोनो पोनो ही प्रेयर, ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात कशा आल्या हे मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तूर्तास माझा हा प्रवास रेकीने सुरू झाला आणि रेकी मास्टर झाल्यानंतर ईएफटी आणि प्रेयर हे स्टेशन्स माझ्या आयुष्यात आली, एवढं नक्की. त्यामुळे मास्टर झाल्यानंतर प्रेयर कशी आली, ईएफटी माझ्या आयुष्यात कसं आलं, हे बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. नमस्कार.